नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणाऱ्यांना वडा सांबर. तर चला बघूया. पहिलं आपण सांबर करूया आणि सांबरला काय काय साहित्य लागते ते बघूया. मी इथे फोडणीचं साहित्य घेतले. मोहरी अर्धा चमचा, जिरा अर्धा चमचा, हिंग, एक मोठा कांदा चिरलेला, एक मोठा टोमॅटो चिरलेला, कोथिंबीर, एक चमचा सांबर मसाला, कढीपत्ता, 4 काळ्या लसूणच्या बारीक चिरून घेतल्या, एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, स्वादानुसार मीठ, 1 चमचा साखर, 2 चमचे लाल तिखट आणि वरण. मी वरण पहिलेच शिजवून घेतलं आहे. एक छोटी वाटी मूग डाळ, एक छोटी वाटी तूर डाळ आपण त्याला घोटून घेतलं आहे. आता चला बघूया कसं करतात सांबर. मी इथं पातेलं तापवत ठेवलं होतं. त्यात 2 मोठी पळी तेल घातलं आहे, तुम्ही बघू शकता. आता तेल चांगलं तापलं आहे. त्यात आपण जिरा, मोहरी, हिंग हे घालून घेऊ आणि त्याला 30 सेकंद हलवून घेऊ. जिरा मोहरी चांगली तडतडली की आपण चिरलेला लसूण, चिरलेली मिरची घालूया. मग कढीपत्ता घालूया. कढीपत्ताची मी 10-12 पानं घेतली आहेत. नंतर कांदा घालूया. एक मोठा कांदा घेतला आहे मी. त्याला 1 मिनटं हलवून घेऊ आपण. मऊ होईस्तोवर. कलर बदलून नाही द्यायचा आहे, फक्त मऊ शिजून घ्यायचा कांदा. मी गॅस आता थोडा बारीक करते, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया. 1 मिनटं आपण कांदा परतून घेऊ आणि मऊ शिजवून घेऊ. आज आता आपण बनवणार आहोत वडा सांबर. त्यासाठी पहिलं मी सांबर करून घेते, म्हणजे सांबर एकीकडे गरम होईल, उकळेल, नंतर आपण वड्याची तयारी करूया. आता आपण टोमॅटो टाकूया. हे मीठ टाकूया, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर शिजते. आणि चांगलं हलवून घेऊया. 1 मिनटं हलवून घेऊया. त्यात कच्चापणा जाऊस्तोवर. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आणि एकदा हे माझ्या पद्धतीने सांबर करून बघा. कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही बघू शकता इथं आता कांदा शिजायला लागला आहे. आपण 1 मिनटं दोन्ही कांदा टोमॅटो हलवून घेत आहोत. मीठ टाकून दिलं आहे. आता आपण बाकीचे मसाले टाकूया. 2 चमचा मिरची पावडर. आपण वरणमध्ये हळद टाकली त्यामुळे हळद आता कोंडीत नाही टाकणार आहे. 1 चमचा सांबर मसाला, कोथिंबीर आणि ते 1 मिनटं आपण हलवून घेऊया. मी पूर्ण बारीक गॅस केला आहे. आता ह्याला तेल सुटूस्तवर ते परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे. तुम्हाला तिखट कसं कमी जास्त आवडत असल्यास तसं करू शकता. आता हे पूर्ण तेल सुटूस्तवर आपण परतून घेऊया, शिजून घेऊया. वास खूप छान येतोय, सुगंध खूप छान दरवळतोय किचनमध्ये. तुम्ही बघू शकता आता तेल सुटायला लागलं. याला पूर्ण सॉफ्ट शिजवायचं. कलर बदलून नाही द्यायचा कांदा टोमॅटोचा. बघू शकता तुम्ही. मी तर 1 छोटी वाटी ह्या पद्धतीने 1 छोटी वाटी ह्या पद्धतीने 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. आता आपण घुटलेली डाळ टाकून देऊया. मग साखर टाकून देऊया आणि हलवून घेऊ. तुम्हाला थिकनेस कसा हवे कमी जास्त तुम्ही करू शकता. मी ह्याच्यात थोडं पाणी घालणार आहे.
तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आला आहे सांबारला. मी थोडं पातळही केलं सांबार, म्हणजे वड्याबरोबर खाता येतं छान. माझ्या ह्या पद्धतीने एकदा सांबार करून बघा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आता आपण 2 कून उकळी आणूया आणि बटाटा वडा कसा बनवतात त्याचं साहित्य बघूया. वड्यासाठी काय साहित्य घेतले ते बघा. कोथिंबीर छोटी वाटी 1 चिरून घेतली आहे. हळद अर्धा चमचा, लसूणच्या 4-5 कळ्या, छोटा इंच आलं, 5-6 हिरव्या मिरच्या, साखर स्वादानुसार, मीठ स्वादानुसार आणि जिरा अर्धा चमचा. आणि मी इथे अर्धा किलो बटाटे घेतले. हे 4 माणसांसाठी वडे पुरेसे आहेत. आता त्यासाठी आपण मिक्सरमध्ये हे सर्व वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता मी आता ही भरड दळून घेतली आहे. तेल तापवायला ठेवलं आहे. ह्याच्यात 1 छोटी पळी तेल घातलं आहे मी. आता आपण फोडणी देऊया. पहिली तेल तापलं आहे आपलं. आता हळद घालूया, गॅस बारीक करूया आणि हे भरड जी केली मिक्सरमधून ही परतून घेऊया. आपल्याला हे उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकून द्यायचं आहे मसाला. हा आपली बटाट्याची भाजी. मग मीठ स्वादानुसार. मी ह्याच्यातच साखर टाकली होती, दळून घेतली ती साखर. तुम्ही बघू शकता. 1 मिनिट आता आपण हे परतून घेऊया. भरड बटाट्याचा मसाला हा तुम्ही बघा खूप सुंदर सुगंध दरवळतोय किचनमध्ये. मिरची, कोथिंबीर, लसूणचा खूप सुगंध येतोय छान. हे आता आपण थोडं थंड होऊन देऊया आणि बटाट्यामध्ये घालूया. हा बटाटा मी अर्धा किलो घेतला आहे 4 माणसांसाठी. हे शिजलेलं आपलं वाटण हे याच्यात घालून मिक्स करून ह्याचे वडे तयार करूया. तुम्ही बघू शकता इथं सांबारला किती छान तर्री आली आहे. हे उकळायला लागले आता सांबार. खूप छान टेस्टी झाले, स्वादिष्ट झाले. तुम्ही एकदा नक्की करून बघा वडा सांबार. तुम्ही बघू शकता मी आता गरम केलेलं वाटण बटाट्याच्या उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकले. आता आपण तो एकजीव करून ह्याचे वडे बांधूया. आता वरचं आवरून बघूया. ही 2 वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे. 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते त्याच्यात टाकूया. मी बेसन चाळून घेतलं आहे, ते स्किप करू नका, बेसन चाळून घ्या. मिरची 1 चमचा, हळद 1/2 चमचा, ओवा क्रश करून घेतला आहे मी अर्धा चमचा, चिमूटभर सोडा आणि स्वादानुसार मीठ. आता आपण हे सर्व थोडं थोडं पाणी घालून एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता असं सरभरीत पीठ तयार करायचं आहे आपलं. बघा मी तेल तापवत ठेवलं होतं, तुम्ही बघू शकता. आता मी वडा तळून घेते. तुम्ही बघू शकता तेल चांगलं तापलं आहे आपलं. तुम्हाला हाताने चमच्याने जसं जमेल तसं करू शकता. तेल चांगलं तापलं आपलं. तुम्ही बघू शकता मी 2 वडे टाकत आहे तेलामध्ये. चांगला आपण तो तळून घेऊया. तुम्ही बघा तेल चांगलं तापलं आहे. आता थोडा गॅस बारीक करूया. जास्त पण बारीक नाही करायचा, मीडियम आच करायची. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे. आता आपण ह्याला पलटूया. तांदळाचं पीठ घालल्याने एकजीव कवर येतो, त्याला आवरण येतं वरचं. हे खूप टेस्टी लागतात.
मी बटाटे 5 शिट्ट्या करून घेतल्या, त्याला उकळून घेतले चांगले मऊसूत आणि थोडे चंक्स ठेवलेत वडे बांधताना. ह्या अर्धा किलोमध्ये 16 ते 17 वडे तयार होतात. आपलं सांबार बघू शकता तुम्ही, किती सुंदर कलर आला आहे. आपला वडा तयार. तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आला आहे. अशा पद्धतीने मी बाकीचे वडे सर्व तळून घेते आणि सर्व करते. तुम्ही बघू शकता आपला वडा सांबर वडापाव तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. ही एकदा रेसिपी नक्की करून बघा. बाय.